आता HR लोक जी स्ट्रॅटेजी यूज करताय, आपल्याला पण आपली स्ट्रॅटेजी चेंज करावी लागणार असेल. HR लोक म्हणतात की त्यांना इमिजिएट जॉइनर पाहिजे, त्यांना लगेच पाहिजे, त्यांना उद्याच एक्सपिरियन्स वाला पाहिजे आणि आपल्याला तर जॉब पाहिजे. मग आपण फ्रेशर आहोत, एक्सपिरियन्स आहोत, ऑफर लेटर पाहिजे, जॉब स्विच करायचा. मग आपण काय करायचं? मग आपण पण थोडंसं खोटं किंवा स्ट्रॅटेजी आपली चेंज करायची. HR बोलता इमिडिएट कॅन्डिडेट पाहिजेत. तुम्ही इमिडिएट कॅन्डिडेट आहात, मार्केटमध्ये अवेलेबल आहात, पण तुम्हाला 0 कॉल्स येत आहे. ले ऑफ झालेले स्टुडंट्स मार्केटमध्ये आहेत, त्यांना पण कॉल्स येत नाहीयेत, कारण ते इमिडिएट जॉइनर आहेत, तरी पण कॉल येत नाही. मग हायरिंग होते कोणाची? कोणालाच जर इंटरव्ह्यूचे कॉल्स येत नाहीत तर हायरिंग कोणाची आहे? आज मी एकदम ट्रूथ HR सोबत डिस्कस केलेला आहे, सिनियर HR बरोबर डिस्कस केलेला आहे, जे लोक हायरिंग करताय त्यांची स्ट्रॅटेजी डिस्कस केलेला आहे त्यांच्याबरोबर. मार्केटमध्ये स्टुडंट असून त्यांना कॉल्स का जात नाहीयेत, जर गेले तर काय, आणि यावरती काय करायचं ते पण मी तुम्हाला सांगतो. काही गोष्टी मी तुम्हाला आधी असे सांगितले होते की काही गोष्टी तुम्ही खोटं बोलू नका, काही गोष्टी काय नाही. तर आज मी तुम्हाला असं नाही सांगणार की तुम्ही खोटं बोला, पण काही स्ट्रॅटेजी सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला इंटरव्ह्यूचे कॉल्स येतील. ॲज अ फ्रेशर असेल तरी पण चालेल, ॲज अ एक्सपिरियन्स असेल तरी पण चालेल. व्हिडिओ एंडपर्यंत बघा, खूप व्हॅल्युएबल व्हिडिओ आहे. सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करा. खूप दिवसानंतर लॉंग व्हिडिओ करतोय, काही पर्सनल प्रोफेशनल काही इश्यूज म्हणा किंवा काही वर्कलोड म्हणा, तर त्या कारणातून काही लॉंग व्हिडिओ शूट नाही करता येत. IT वाला देव 2.0 असं म्हणता येईल तुम्हाला, कारण खूप सारे पॉडकास्ट पण मी आता लाईन अप केलेले आहेत. सो एखाद्या वीकमध्ये तुम्हाला एकदम सुरळीत सगळे दिसेल आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह तुम्हाला मी पॉडकास्ट देणार आहे, जेणेकरून आता मार्केट कंडिशन आहे त्यानुसार. आणि प्रत्येक मंडेला मी यूट्यूब लाईव्ह पण येणार आहे. करिअर गायडन्स असेल किंवा मुलांचे प्रॉब्लेम असेल, इंटरव्ह्यूचे कॉल्स असतील त्यानुसार पण. ओके, बॅक टू आवर व्हिडिओ. तर इंटरव्ह्यू कॉल्स 0 येत आहे. HR ला इमिडिएट स्टुडंट्स पाहिजेत, आपण अवेलेबल आहेत मार्केटमध्ये आणि आपल्याला कॉल्स येत नाहीत. असंच मी HR ला 2-3 HR आहेत ज्यांचे मी आधी पॉडकास्ट पण घेतले आणि त्यांच्यासोबत डिस्कस केलं. काही फ्रेंड्स पण आहेत की मुलांना इंटरव्ह्यूचे कॉल्स का जात नाहीत आणि मुलं इमिडिएट जॉइनर्स पण आहेत, मग त्यांना कॉल्स का जात नाहीत. त्यांनी सांगितलं काही लोक तर असे पण आहेत की एक ले ऑफ केलेले, त्यांनी ले ऑफ केलेले स्टुडंट्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. ते इमिडिएट जॉइनर आहेत, त्यांना एक्सपिरियन्स आहे, मग त्यांना कॉल का जात नाही? जे लोक 3 मंथ्स नोटीस पिरियड आहेत त्यांना ते कॉल करता की तुम्ही इमिजिएट जॉईन करू शकता का, नोटीस पिरियड निगोशिएट करू शकता का? मग जे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत त्यांना का नाही? त्यांनी सांगितलं ले ऑफ झालेला स्टुडंट्स कडे प्रोजेक्ट नसेल किंवा तो त्या कंपनीमध्ये त्या प्रोजेक्टला फिट होत नसेल, तर तो आमच्या कंपनीमध्ये कसा फिट होईल? जो काही ले ऑफ झालेला आहे त्याची जी सॅलरी आहे ती खूप जास्त असेल, त्याचं पॅकेज खूप जास्त असेल, तो एक्सपिरियन्स खूप जास्त असेल. आम्हाला तसे कॅन्डिडेट नाही पाहिजे. आम्हाला कॅन्डिडेट असा पाहिजे की बाबा आज म्हणजे असे इमिडिएट जॉइनर पाहिजे की जे करंटली प्रोजेक्टवरती काम करताय. आज जर आम्ही त्याला हायर केलं की तो उद्या किंवा नेक्स्ट वीकमध्ये आम्हाला त्यांनी इनपुट दिलं पाहिजे. आम्हाला असा फ्रेशर स्टुडंट नकोय की जो आम्ही त्याला ट्रेनिंग देऊ, तो 6 महिन्यानंतर तो इनपुट देईल, असं नकोय. कारण का, क्लायंटचा प्रोजेक्ट आहे. क्लायंटच्या प्रोजेक्टमधून जर एखादा मुलगा गेलाय, एखाद्या मुलांनी रिझाईन केले, तर आम्हाला उद्याच लगेच तो कॅन्डिडेट पाहिजे. मग इमिजिएट जॉइनर किती 15 डेज 30 डेज जर असेल ना, आणि तो असा कॅन्डिडेट पाहिजे की तो आमच्या पॅकेजला पण म्हणजे पॅकेज पण त्याचं सूट झालं पाहिजे आणि तो आमच्या प्रोजेक्ट टूल्स टेक्नॉलॉजीला सूट पण झाला पाहिजे, फिट पण झाला पाहिजे आणि इनपुट्स द्यायला पण रेडी झाला पाहिजे. काही कॅन्डिडेट्स असं विचारताय की इमिजिएट जॉइनर हे स्कॅम आहे का? की सगळेजण म्हणतात इमिजिएट जॉइनर आम्ही नोकरीवरती, लिंक्डइनवरती, ओपन टू वर्क सगळीकडे करतोय आणि आम्हाला इंटरव्ह्यूचे कॉल येत नाहीत. मग सगळेच म्हणताय इमिजिएट जॉइनर आणि इंटरव्ह्यूचे कॉल्स येत नाहीत. तर ही गोष्ट स्कॅम म्हणून नाहीये. हे HR सोबत डिस्कस केल्यानंतर समजलं की जर तुम्ही इमिजिएट जॉइनर म्हणजे कसं की तुम्हाला एखादी ऑफर लेटर दिलेलं आहे, 1 मंथ 2 मंथ वेट करायचं आणि काउंटर ऑफर पण मुलं घेत आहे. ओके, सेपर साईड पॅकेजसाठी त्यांना वर्क नाही आवडत, कंपनी खूप काही गोष्टी आहेत, काउंटर ऑफर पण आपण घेतो. तो एक प्रॉब्लेम आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की मग जर समजा आपण नोटीस पिरियड 3 मंथ सांगितला तरी पण आपल्याला कॉल येत नाही, आपण फ्रेशर आहेत तरी पण नाही, एक्सपिरियन्स आहेत तरी पण नाही, मग कॉल कोणाला येत आहे? आता काय करायचं माहिती का, काही स्ट्रॅटेजी तुम्हाला ही करायची की आपण काय करतोय, कॉल आपल्याला इंटरव्ह्यूचे कॉल्स येण्यासाठी आपण काय करतोय आणि आपल्याला किती कॉल्स आले, आपल्याला स्ट्रॅटेजी थोडीशी चेंज करायची आहे. काय स्ट्रॅटेजी चेंज करायची आहे? जर आपल्याला नोकरीवरती डायरेक्टली टाकायचे विदिन 15 डेज आय कॅन जॉईन, त्या रिलेटेड आपल्याला काही प्रॉम्प्ट वगैरे पण तुम्ही ChatGPT सर्च करू शकता, स्टँडर्ड प्रॉम्प्ट तुम्ही टाकू शकता आणि व्यवस्थित तुम्ही अपडेट करू शकता. त्यानंतर इंटरव्ह्यूचा कॉल आल्यानंतर जर तुमचा नोटीस पिरियड एक्सपिरियन्स लोकांसाठी लागतोय तर 3 मंथ्स असेल तर त्यांनी डायरेक्ट सांगायचे 0 to 30 डेज पर्यंत तुम्हाला नोटीस पिरियड सांगायचा आहे, निगोशिएबल सांगायचं आहे. ऑफर लेटर आहे का, तर येस आहे. आता यामध्ये तुम्ही म्हणता की आम्हाला खोटं बोलायचं का, तर मी तुम्हाला डायरेक्टली नाही सांगणार की तुम्ही ही स्ट्रॅटेजी आहे. थोडंसं खोटं बोला,
इंटरव्ह्यू द्या, ऑफर लेटर घ्या, त्यानंतर तुम्ही डिसाईड करू शकता की तुम्हाला पेपर टाकायचा आहे, जॉईन करायचे का नाही करायचे. कारण पर्याय नाही आता आपल्याला पण. आता HR लोक जी स्ट्रॅटेजी यूज करताय, आपल्याला पण आपली स्ट्रॅटेजी चेंज करावी लागणार असेल. HR लोक म्हणतात की त्यांना इमिजिएट जॉईनर पाहिजे, त्यांना लगेच पाहिजे, त्यांना उद्याच एक्सपिरियन्स वाला पाहिजे, आणि आपल्याला तर जॉब पाहिजे. मग आपण फ्रेशर आहोत, एक्सपिरियन्स आहोत, ऑफर लेटर पाहिजे, जॉब स्विच करायचा. मग आपण काय करायचं? मग आपण पण थोडंसं खोटं किंवा स्ट्रॅटेजी आपली चेंज करायची. ओके, तर एक आहे, जर जे एक्सपिरियन्स लोक असतील ना, त्यांनी फक्त आपली स्ट्रॅटेजी चेंज करा. काय स्ट्रॅटेजी चेंज करा? जर तुम्हाला इंटरव्ह्यूचा कॉल आला, 3 मंथ्स नोटीस पिरियड सांगूच नका, कारण तुम्हाला इंटरव्ह्यूचा कॉल येणार नाही. नोकरीवरती अपलोड केलं तर तुम्हाला कॉल येणार नाही ना, तुम्हाला कुठला मेल पण येणार आहे. तर काय करायचं मग? सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुम्हाला की नोटीस पिरियड तुम्हाला सांगायचा आहे 30 डेज किंवा 45 डेज. दॅट्स इट. तुम्हाला तो एक्सप्लेन करायचा आहे की बाबा माझ्याकडे आता डिपेंडन्सी नाही, माझ्या शोल्डरवरती डिपेंडन्सी नाही, माझा प्रोजेक्ट रिलीज होतोय किंवा काय होतंय, आमचा नोटीस पिरियड 45 डेज आहे, पण मी 2 मंथ्स आहे, पण मी निगोशिएट करतो अप टू 1 मंथ पर्यंत आणतो मी. तर अशा गोष्टींनी काय होतं माहिती का, तुम्हाला इंटरव्ह्यूचा कॉल भेटतो, तुम्हाला ऑफर लेटर भेटती, आणि ती जर ऑफर लेटर भेटली तर तुम्ही तुमच्या मॅनेजरसोबत ते निगोशिएट करू शकता. आणि जर तुम्ही ॲज अ फ्रेशर असाल तर मग आता सगळे म्हणतील कारण आम्ही फ्रेशर आहे, आम्ही तुम्ही सगळं एक्सपिरियन्स सांगताय, मग फ्रेशरचं काय? तर ॲज अ फ्रेशर जर तुम्ही सांगितलं की मी फ्रेशर आहे, माझ्याकडे हे नाही ते नाही, तर काही करा, काही करा, थोडेफार का होईना कुठे ना कुठेतरी सर्टिफिकेशन तुम्हाला अटॅच करावं लागतील, कुठे ना कुठेतरी तुम्हाला प्रोजेक्टचा एक्सपिरियन्स तुम्हाला अटॅच करावा लागेल, कुठे ना कुठेतरी तुम्हाला इंटर्नशिप केली आहे. खूप सारे लोक आहेत की फ्रीमध्ये किंवा काही ना काही सर्टिफिकेशन किंवा काहीतरी देतात तुम्हाला, की जिथे तुम्हाला प्रोजेक्ट एक्सप्लेन करता येईल, तुमच्या रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज करता येईल, तुमचं नॉलेज शेअर करता येईल. मी लास्ट 6 मंथपासून ह्या प्रोजेक्टवरती काम करते, असं काही तुम्हाला एक्सप्लेन करता येईल तुम्हाला. सो म्हणजे तुम्ही कसं ना, की तुम्ही आता ॲज अ फ्रेशर अवेलेबल आहात मार्केटमध्ये, पण अवेलेबलला महत्व नाही, व्हॅल्युएबलला महत्व आहे. तर या गोष्टी पण खूप इम्पॉर्टंट आहेत. जर तुम्हाला ॲज अ फ्रेशर तुम्हाला कॉल्स पाहिजे असतील तर स्ट्रॅटेजी चेंज करायची आहे. खोटं म्हणत नाही मी तुम्हाला 100% बोला, पण तुमची स्ट्रॅटेजी असं करा की जेणेकरून तुम्हाला कॉल्स येतील तरी. तर हर एक गोष्टीमध्ये आता लूप होल्स आहेतच. मी असं नाही म्हणणार की तुम्ही फेक एक्सपिरियन्स लावा, हे करा, ते करा. पण कमीत कमी तुमच्याकडे इंटरव्ह्यू येण्यासाठी किंवा तुम्हाला ऑफर लेटर येण्यापर्यंत तर तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी चेंज करू शकता. इनडायरेक्टली स्ट्रॅटेजी चेंज करणं म्हणजे काय? थोडंफार खोटं खोटं बोला तुम्ही आता. कारण HR पण त्यांच्या साईडनी वेगळा विचार करताय, स्ट्रॅटेजी यूज करताय, तर आपण पण आपल्या साईडने आपण आपल्या स्ट्रॅटेजी यूज केली पाहिजे. कारण पर्याय नाही, आपल्याला इंटरव्ह्यू कॉल्स नाही आले तर आपल्याला ऑफर लेटर भेटणार नाही, ऑफर लेटर भेटणार नाही तर आपल्याला जॉब नाही भेटणार. तर जॉबसाठी थोडंफार तरी स्ट्रॅटेजी किंवा काहीतरी तुम्ही चेंज करा. आणि ते पण एक स्किल आहे की आपण कसं हँडल करतोय, इंटरव्ह्यूला कसं हँडल करतोय, कसं कन्वे करतोय, कसं आपण इंटरॅक्ट करतोय, कसं त्यांच्यासोबत टॅकल करतोय इंटरव्ह्यू, ते याच्याचा कॉल किंवा काय, तर या गोष्टी आपल्याला आल्या पाहिजेत. आणि यस, इंटरव्ह्यूचे कॉल्स तुम्हाला येतील. मार्केटमध्ये कॉल्स आहेत, मार्केट थोडं सॅच्युरेशनमध्ये आहे, असं नाही की खूप साऱ्या ओपनिंग्स आहेत. बट तुम्ही जर 0 कॉल्सपेक्षा तुम्हाला काही ना काहीतरी वीकली, मंथली 2-4 कॉल जरी आले ना, तरी तुमचं जर प्रिपरेशन असेल ना, ते 2-4 कॉलमध्ये पण तुमचं होऊन जाईल. असं काहीतरी तुम्हाला स्ट्रॅटेजी करावं लागेल. तुमचा पोर्टफोलिओ स्ट्रॉंग करा, तुम्ही स्ट्रॉंग करा, मॉक इंटरव्ह्यूचं प्रॅक्टिस ठेवा. नक्कीच तुम्हाला तुमचा फर्स्ट जॉब मिळेल. सो 0 इंटरव्ह्यू कॉल्स जर तुम्हाला येत असतील तर तुम्हाला थोडंसं स्ट्रॅटेजी चेंज करा, तुम्हाला नक्कीच इंटरव्ह्यूचे कॉल्स येतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमचे जे पण डाऊट्स असतील ते कमेंटमध्ये सांगा, आणि यस, तुमच्या फ्रेंड्स बरोबर पण हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.